लोकनेता कर्मवीर मासा कन्नमवार के शतकोत्तर रजत महोत्सव कार्यक्रम के लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आगमन चंद्रपुर में हुआ। गौरतलब है, महायुति गठबंधन द्वारा राज्य में पुनः सरकार बनाने के पश्चात प्रथम बार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आगमन चंद्रपुर में हुआ। चंद्रपुर में आगमन के बाद सबसे पहले वह चंद्रपुर की आराध्य देवत आदिशक्ति माता महाकाली के दर्शन के लिए माता के दर पर पहुंचे और उन्होंने इस मौके पर माता के दर्शन के साथ ही वहां पर माता महाकाली की विधिवत आरती भी उतारी। इस दौरान अनेक मान्यवर भी उपस्थित थे, जिसमें विधायक किशोर जोरगेवार, विधायक देवराव भोंगड़े आदि का समावेश था। चंद्रपुर आगमन के दौरान उन्होंने जटपुरा गेट परिसर में स्थित मासा कन्नमवार जी के पुतले को माल्यार्पण किया। उसके बाद इस कार्यक्रम का विधिवत उद्घाटन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह में किया गया। मंच पर पहुंचने के पश्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा अन्य मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन तथा मासा कन्नमवार की प्रतिमा को माल्यार्पण किया गया। कार्यक्रम के उद्घाटक के रूप में राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थे। वहीं विशेष अतिथि तथा मार्गदर्शक के रूप में पूर्व सांसद तथा राष्ट्रीय पिछड़ा आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर थे। वहीं कार्यक्रम के अध्यक्ष के रूप में पूर्व विरोधी पक्ष नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार थे। वहीं कार्यक्रम के स्वागत अध्यक्ष के रूप में चंद्रपुर विधानसभा के विधायक किशोर जोरगेवार मौजूद थे तथा अन्य प्रमुख अतिथियों में चंद्रपुर वनी आर्नी लोकसभा क्षेत्र की सांसद प्रतिभा धानोरकर, विधान परिषद के शिक्षक विधायक सुधाकर अडवाले, राजुरा विधानसभा के विधायक देवराव भोंगड़े, पूर्व मंत्री शोभाताई फडणवीस, ग्रामीण विकास संस्था नागपुर के सचिव डॉक्टर राहुल कन्नमवार तथा अन्य मान्यवर मंच पर उपस्थित थे। मासा कन्नमवार शतकोत्तर रजत महोत्सव कार्यक्रम के लिए जो समिति बनाई गई थी, उसके सभी पदाधिकारी भी मौजूद थे। मान्यवरों द्वारा मासा कन्नमवार गौरव स्मारिका इस पुस्तिका का विमोचन भी किया गया। वहीं इस दौरान उपस्थितों को मान्यवरों ने संबोधित किया। तो आइए सुनते हैं विधायक किशोर जोरगेवार ने इस मौके पर क्या कहा। बंधूंनो, सर्वांना नमस्कार। आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस, कारण की मासा कन्नमवारांची ही शतकोत्तर जयंती आहे आणि एक शतकानंतरही अजूनही कन्नमवारांना आठवण केल्या जाते। ते आठवण याकरता केल्या जात नाही की ते चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र होते, त्यांची आठवण याकरता केल्या जाते की एक गरीब समाजातला सर्वसाधारण कुटुंबातला माणूस प्रसंगी पेपर वाटत देशाची समाजाची सेवा करायची ही भावना ठेवतो आणि आपल्या कामाने इतक्या उंचीवर पोहोचतो। या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला, यशवंतराव चव्हाणांच्या नंतर जर कुणाला मुख्यमंत्री करायचा जेव्हा प्रश्न आला तर तेव्हा एकच नाव पुढे आलं होतं, ते म्हणजे या जिल्ह्याच्या भूमिपुत्राचं कन्नमवारांचं नाव पुढे। या ठिकाणी हा योगायोग म्हणावा लागेल। हा योगायोग असा आहे की शतकोत्तर जयंतीच्या वेळेस या भूमिपुत्र कन्नमवारांची शतकोत्तर जयंती आहे आणि याच निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे या जिल्ह्याचे भूमिपुत्र सुद्धा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री पदावर आरूढ आहे। मी सहज काल रात्री मनामध्ये विचार आला की ही दोन्ही माणसं चंद्रपूर जिल्ह्याची एवढ्या उंचीवर का बरं गेली, का असं यांच्यामध्ये साम्य आहे। तेव्हा असं लक्षात आलं की अनेक गोष्टींचं साम्य देवेंद्रजी मध्ये आणि मासा कन्नमवारांच्या मध्ये मला त्या ठिकाणी दिसलं। हे दोन्ही द्रष्टे होते, मोठ्या मनाचे म्हणून नेते म्हणून प्रसिद्ध होते। मासा कन्नमवारांच्या बाबतीत अनेक प्रसंग या ठिकाणी वेळ नाही, मला सांगता येणार नाही, पण त्यांच्या मोठ्या मनाच्या अनेक प्रसंग आपण पुस्तकामध्ये वाचलेले आहेत। परंतु अनेक प्रसंगांचा देवेंद्रजींच्या मोठेपणाचा, मोठ्या मनाचा अनेक प्रसंगांचा मी साक्षीदार आहे, हे सुद्धा मी या ठिकाणी सांगायला। काल तोच विषय निघाला उगा मला शातील भाषण दिलं, मी ते बाजूला ठेवलं की जेव्हा यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करायचा विषय आला, इतर ठिकाणच्या अनेक आमदारांनी विरोध केला, परंतु त्यावेळेस विदर्भातले 54 आमदार घेत यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यासाठी भक्कमपणे पाठिंबा देणारे। साथ ही इस मौके पर पूर्व विरोधी पक्ष नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार ने भी अपने अनोखे अंदाज में उपस्थितियों को संबोधित किया। अत्यंत आनंदाचा हा क्षण असं म्हणेल, कारण 125वी जयंती साजरी करत असताना या राज्याचे, या जिल्ह्यातील सुपुत्र एका माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले, त्याबद्दल मी माननीय देवेंद्रजींचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देईन। हा मनाचा मोठेपणा आहे की काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि किशोरराव ह्या मोठेपणा असतो। खरं तर
त्यावेळेस राजकीय वारसदार म्हणून यशवंतरावांचे आम्ही दादासाहेब कन्नमवारांच्याकडे बघायचो. आता आम्हाला देवेंद्रजी, कारण कन्नमवार साहेबांच्यावर बोलता बोलता खूप काही साध्य करून घेण्याचं काम हुशारीनं किशोर जोरगेवारांनी केलं. ते मनामध्ये फक्त तुम्ही म्हणत होता, तुम्ही मला आठवण करून दिली. ते मनामध्ये कन्नमवार साहेब म्हणायचे आणि अधिक काम आपलं करून घेत होते. तर हुशार असतात काही, पण त्यामध्ये दादासाहेब कन्नमवारांचा खरं म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा वारसा कळला किंवा ते सेम झालं. आम्ही तर तुमच्याकडे असं काय महाराष्ट्रातील बघतोय ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्यांच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आणि हिंमत आहे. तुम्ही सुद्धा आता मोदी साहेबांचे वारसदार व्हावे, स्वाभाविक आहे त्यात काही. आणि त्या अगोदर 5 वर्ष आपण जे किशोररावांनी प्रस्ताव मांडला या दोनही जिल्ह्याच्या विकासासाठी, त्या प्रस्तावाला माझं मी अनुमोदनही दिलं. तो प्रस्ताव आणला असता तर बरं झालं असं, मी सही पण केली. मला माहित नाही, पण आपण 2 नक्की आहोत. आणि तुम्ही बाजूची खुर्ची घेण्यात फार पटाईतात. आणि राजकारणात एक कौशल्य, काही गोष्टी ज्युनियर कडून सिनियरला शिकावं लागतं. ते मी इथे आल्याबरोबर शिकलो की किशोररावकडून काय शिकलं पाहिजे. मासा कन्नमवारांचं कार्य ही जमात मुळात ही जात विहिरी बांधणारी आणि घर बांधणारी जात म्हणून ओळखीची. खरं तर घरं बांधणारी जात म्हणून या समाजाची ओळख. आम्ही सगळे मुळात वार लोक सगळे आंध्रातून आलेले, आमचे पूर्वज. नाही तर आम्हाला म्हणतील की तुम्ही पण आंध्रातून आलेले, काही लोक म्हणतात. पण आहोत ते आंध्रातून, तेलंगणातून आहोत, आमची बोलीभाषा ती लघु आहे. पण एक अत्यंत कमी समाजातला, अल्प समाजातला व्यक्ती या राज्याच्या प्रमुख पदापर्यंत जातो. यशवंतराव चव्हाणांचं नाव ज्यावेळेस पहिले मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर मोठ्या समाजाने या देशाचं नेतृत्व करावं का आणि इतरांना करू नये, त्यावेळेस त्याविरुद्ध मराठी भाषेमध्ये मराठी माणूस जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याला जात आणि पंथ आणि धर्म आडवा येत नाही हे म्हणणारे कोण होते, तर ते मासा कन्नमवार होते. ही त्या ठिकाणी आवडून सांगायचं. साथ ही इस मौके पर राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी अपने विचार व्यक्त किए. केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी आपल्याला एवढं निश्चितपणे सांगतो की दादासाहेबांचं नाव आणि दादासाहेबांचं कार्य हे पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपण निश्चितपणे करू. आपण एक गौरव स्मरणिका या ठिकाणी तयार केलेली आहे. पण या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने माननीय अध्यक्ष विधानसभा मी यांना विनंती करेन की आपण अशा प्रकारचे जे आपले नेते आहेत यांच्या संदर्भातला गौरव ग्रंथ हा आपल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभा प्रकाशित करते. तशा प्रकारचा त्यांच्या कार्याचा गौरवाचा एक ग्रंथ हा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून विधानसभेच्या आपल्या आवारामध्ये आपण त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन आणि त्या सगळ्या त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्यांचं जे कार्य आहे, खरं म्हणजे मी ज्यावेळेस हा ग्रंथ चाळत होतो अनेक चांगल्या लेखकांनी इतक्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये किती गुण असू शकतात, त्याच्या व्यक्तिमत्वाचे किती वेगवेगळे कंगोरे असू शकतात हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एक छोटीशी गोष्ट त्यातली आठवणी म्हणून सांगतो की माननीय शांतारामजी पोटदुखे एकदा बोलता बोलता त्यांनी दादासाहेबांचा उल्लेख हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या ऐवजी मुख्याध्यापक केला. तर दादासाहेब लगेच बसल्या बसल्या त्यांना म्हणाले तुम्ही अजून शाळेतच दिसताय. तर अशा प्रकारच्या या ज्या छोट्या छोट्या घटना असतात की ज्यातनं माणसांची व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा सगळ्या गोष्टी या गौरव ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या आठवणींच्या ग्रंथामध्ये निश्चितपणे आपण आणू आणि त्यांचं नाव त्यांची स्मृती राहायला पाहिजे या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी आपण त्या ठिकाणी सूचित करतात पण सगळ्यांची चर्चा करून निश्चितपणे त्या संदर्भातले निर्णय घेऊ एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि म्हणजे माझ्या जिल्ह्यातले इस मौके पर बड़ी संख्या में नागरिकों की उपस्थिति थी. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव व्यारकर की रिपोर्ट.